काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा। की इथं किती प्रचंड जनसमुदाय आमच्या प्रचारार्थ इथं जमलेला आहे। वार्ड जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला आहे। प्रभाग क्रमांक 19 जनतेला विनंती करेल की भारतीय जनता पार्टी व महायुतीला भरघोस मतांनी विजयी करा। जास्त मतांनी नगराध्यक्ष हे सगळ्यात जास्त मतांनी उसाच्या निवडून एक जळगाव जिल्ह्यात हे मी आज होईल। मला पूर्ण खात्री आहे की महायुतीचा नक्की विजय होईल आणि सत्ता ही आमचीच बसणार आहे। विठ्ठलाचं दर्शन घेत प्रचार सुरू झालेला आहे। आज आमच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमच्या प्रचार फेरीची सुरुवात होत आहे। मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आणि आमच्या या प्रभाग 12 मधून शिवसेनेतर्फे आमचे कुटुंब मराठे आणि बीजेपी लेखाताई वाणी यांच्या प्रचारार्थ आम्ही इथे फिरत आहोत। तुम्ही बघू शकता की खूप छान प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला मिळत आहे। याच वॉर्डात नाही तर प्रत्येक वॉर्डातून भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट्सला आणि शिवसेना युतीचे कॅन्डिडेट्सला खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण शहरातून मिळत आहे। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भुसावळकर नक्कीच आमच्या सगळ्या उमेदवारांना खूप भरभरून मत देणार आहे, खूप भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि सत्ता ही आमचीच बसणार आहे। भुसावळमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून रजनीताई सावकारे यांच्यासोबतच प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 19 दोघी प्रभागांमध्ये आज रजनीताईंची प्रचार फेरी आहे। लोकांचा भरघोस प्रतिसाद बघता मला पूर्ण खात्री आहे की महायुतीचा नक्की विजय होईल। प्रचार सुरू आहे 2 ते 4 दिवसापासून। काय सांगला ताई आलेले आहेत? आज आमच्या वार्ड क्रमांक 11 मध्ये रजनीताईंचा प्रचार आज सुरुवात आहे। रजनीताई हे नगराध्यक्ष उमेदवार असून आणि मी स्वतः बबलू सुरेश पहाटे आणि आमच्या वहिनी साहेब मेघावानी या आमच्या प्रचार सुरुवात होत आहे। आमच्या प्रचार सुरुवात होत असताना आपण बघू शकता किती गर्दी येते। आमची सीट हे पूर्ण जितकेही भुसावळवाले आमच्या सीट आहेत टोटल येऊन आणि सगळ्यात जास्त मतांनी नगराध्यक्ष हे सगळ्यात जास्त मतांनी उसाच्या निवडून एक जळगाव जिल्ह्यात हे मी आज होईल। वार्ड जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला आहे। त्याच्यामुळे तिन्हीच्या तिन्ही सीट अतिशय मताधिक्याने निवडून येतील। आमच्या वार्डाचे लोक भरघोसपणे मतं देतील। प्रभाग क्रमांक 19 मध्ये रजनीताई यांचा प्रचार होणार आहे। त्यामुळे मी मतदारांना विनंती करेल की रजनीताईंना नगराध्यक्षपदासाठी भरघोस मतांनी विजयी करा। त्याचबरोबर मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये ब मधून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढत आहे। माझ्या पाठीशी आपले आशीर्वाद असू द्या। त्यासोबत प्राध्यापक सीमा धीरज पाटील ताई आहेत। त्या एक उच्च शिक्षित चांगल्या सुशिक्षित उमेदवार आहेत। त्या अमधून निवडणूक लढत आहे। मी सर्व भुसावळकर जनतेला आणि प्रभाग क्रमांक 19 जनतेला विनंती करेल की भारतीय जनता पार्टी व महायुतीला भरघोस मतांनी विजयी करा। आपण पाहतच आहेत की इथं किती प्रचंड जनसमुदाय आमच्या प्रचारार्थ इथं जमलेला आहे। हेच दिसून येत आहे की त्यामुळे नक्की विजय आमचा होणार आहे। आमच्या ताईसाहेब रजनीवहिनी यांना नगराध्यक्षपदासाठी आणि बबलू बराटे हे आमचे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि मेघा माझी पत्नी ही बीजेपीकडनं उमेदवार आहे। तरी या सर्वांना भरभरून मतं देऊन त्यांना विजयी करा हीच विनंती करतो। आपण पाहतच आहेत की इथं किती प्रचंड जनसमुदाय आमच्या प्रचारार्थ इथं जमलेला आहे। हेच दिसून येत आहे की त्यामुळे नक्की विजय आमचा होणार आहे। आमच्या ताईसाहेब रजनीवहिनी यांना नगराध्यक्षपदासाठी आणि बबलू बराटे हे आमचे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि मेघा माझी पत्नी ही बीजेपीकडनं उमेदवार आहे।
तरी या सर्वांना भरभरून मतं देऊन त्यांना विजयी करा हीच विनंती करतो. घड्याळावरती बटन दाबा. प्रभाग क्रमांक 9 ब मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ ममता अजय कुमार डागोर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.